रात्रीच्या जेवणासाठीही रुद्र, शिवानी आणि आरवच्या आवडीचा साधासाच बेत होता. वृंदाची एव्हाना घरात सगळ्यांशीच गट्टी जमली होती. रुद्रचा चुलत भाऊ रुपेशही खास या सगळ्यांना भेटायला म्हणून हॉस्टेलवरून गावी आला होता. परीक्षा असल्यामुळे त्याला आरवच्या लग्नाला येता आलं नव्हतं, त्यामुळे तोही सगळ्यांना भेटायला उत्सुक होता. वृंदा, साक्षी, नीता आणि रुपेश मस्ती आणि बडबड करत होते. दुसऱ्या दिवशी शेतावर जायचं, हे बघायचं ते बघायचं. त्यांचे तर प्लॅन्सही ठरलेले होते. तन्वीनेही सगळ्यांमध्ये मिक्स व्हावं असं दादींना आणि निलिमांना म्हणजेच आरवच्या आईला मनापासून वाटत होतं. पण ती मात्र राशीसोबत बाहेर सोफ्यावर ढिम्म बसून होती. आरव फार बोलत नसला तरी मध्ये मध्ये भावंडांसोबत मस्ती करत होता. रुद्र मात्र संध्याकाळपासून कोणालाच दिसला नव्हता. ऑफिसर कुठे गेले असावेत. चहा झाल्यावर जे रूममध्ये गेलेत ते बाहेर आलेच नाहीयेत. ठीक तर असतील ना ते. वृंदाच्या मनात राहून राहून रुद्रचाच विचार येत होता आणि तिला त्याची काळजीही वाटत होती. फ्रेश व्हायच्या बहाण्याने ती रूमकडे गेली. तिच्या शेजारचीच रूम रुद्रची होती. तिने एकदा आजूबाजूला पाहिलं. नॉक करू की नको या विचारात तिने फायनली त्याचा रूम डोरवर नॉक केलं. आतून काहीच आवाज आला नाही. तसं वृंदाने परत एकदा नॉक केलं. आता मात्र रूमचा दरवाजा उघडला गेला आणि रुद्र डोळे चोळत दारात उभा राहिला. येस. वृंदाला समोर पाहून त्याने सरळ चेहऱ्याने विचारलं. ते तुम्ही तिकडे. वृंदाची परत गडबड उडाली. तची बाराखडी येते मला. पुढे बोलशील का आता. रुद्र वैतागत म्हणाला. खूप वेळापासून तुम्ही दिसला नाहीत ना, सो विचारायला आले. सगळं ठीक आहे ना ऑफिसर. वृंदाने काळजीने विचारलं. हो, एका शब्दात उत्तर आलं. झोपला होतात. आय मीन सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. वृंदा ओढणीशी खेळत म्हणाली. एखाद्याला झोपेतून उठवायचं आणि मग विचारायचं झोपलेलात का. हे कुठलं लॉजिक आहे मिस वृंदा. रुद्रने तिच्यावर नजर रोखली. ते सॉरी, म्हणजे ना ॲक्च्युली आजी म्हणते असं दिवे लागणीच्या वेळेस झोपू नये. आणि आता जेवायचीही वेळ होईल ना, आणि तुम्ही जर आता झोपलात तर मग रात्री तुम्हाला झोप येणार नाही. मग परत जागरण होणार आणि उद्याचा दिवस खराब जाणार. वृंदा तिच्याच नादात बडबडत सुटली. ओ, जरा ब्रेक लावा त्या तोंडाला. आता काय तुम्ही मला माझ्या स्लीप पॅटर्नवरून लेक्चर देणार आहात का डॉक्टर वृंदा देशमुख. रुद्र खेचकपणे म्हणाला. छे छे, तुमचा गैरसमज झाला ऑफिसर. आय एम नॉट अ डॉक्टर. मी तर आर्किटेक्ट आहे. म्हणजे झाली नाही अजून, पण फायनल एक्झाम दिली आहे, सो होईनच लवकर. परत बडबड. आणि रुद्रने मनातच कपाळावर हात मारला. वृंदा. त्याने हाक मारली तशी ती एकदम शांत झाली. त्याचा आवाज ऐकून परत मनात तरंग उठले. किती छान वाटत होतं त्याच्या तोंडून तिचं नाव ऐकायला. वृंदा. रुद्रने तिच्या डोळ्यांसमोर टिचकी मारली आणि ती भानावर आली. हां, बोला ना. तुझ्या रूममध्ये जायची कृपा करशील का आता. काय आहे, तू जर इथंच उभी राहिलीस तर बोलतच सुटणार. आणि मग ना तुझं आवरून होणार ना माझं, राईट. रुद्र म्हणाला तशी वृंदाने मान डोलावली. मग जातेस ना रूममध्ये. रुद्र शांतपणे म्हणाला. हो, पण तुम्ही लवकर आवरून या हां. वृंदा डोळे मिचकावत म्हणाली आणि तिच्या रूममध्ये गेली. आणि इकडे रुद्रने डोळे फिरवतच रूमचा दरवाजा बंद केला. अशक्य बोलते ही मुलगी. रुद्र स्वतःशीच बडबडत आवरायला निघून गेला. रात्री सगळेजण जेवायला जमले होते. मेनू पाहून रुद्र आणि आरव खुश झाले होते. वाव काकी, असा अस्सल गावरण बेत खूप दिवसांनी जमून आलाय. नाहीतर आजकाल तेच तेच डाएट फूड खाऊन वैतागलो होतो. आरव हसत म्हणाला. हो ना, तुम्हा तिघांना आवडतं म्हणूनच केलं सगळं. पोटभर जेवा. काकींनी प्रेमाने रुद्र आणि आरवच्या डोक्यावरून हात फिरवला. पण त्यांचं संभाषण ऐकून तन्वी आणि राशीने एकमेकींकडे पाहून तोंड वाकडं केलं. वहिनी जेव ना तू.
नीताने कधीपासून ताटाकडे पाहत बसलेल्या तन्वीला सांगितलं, मी हे खाऊ शकत नाही. दिस इज टू स्पायसी फॉर मी. आणि त्या भाजीत खूप तेल आहे. तन्वी पटकन बोलून गेली तसं काकींना जरा वाईटच वाटलं. काही हरकत नाही बेटा, तुला नसेल आवडलं तर तू नको खाऊस. मी पटकन तुमच्यासाठी खिचडी करते. काकींना गिल्टी वाटायला लागलं तशा त्या उठत होत्या. मी बनवू का खिचडी? वृंदा उठत होती. 1 मिनिट. रुद्रचा कठोर आवाज आला. भरल्या ताटावरून उठायची रीत नाहीये प्रधान्सची. त्यामुळे आधी जेवून घ्या आणि मग कोणाला काय हवं नको ते बघा. आय एम शुअर तेवढा वेळ तन्वी वहिनी आणि त्यांची मैत्रीण तग धरतील. रुद्रने वृंदावर रागीट कटाक्ष टाकला. तशी ती निमूटपणे खाली बसली आणि भराभर जेवायला लागली. बाकी सगळे रुद्रकडे आश्चर्याने पाहत होते. तो कधी सहसा बोलायचा नाही, पण जर चिडला तर मात्र कोणाला ऐकायचा नाही. आजही त्याच्या बोलण्यात राग होता एक प्रकारचा. आता तो तन्वी आणि राशीच्या नाटकांमुळे होता की वृंदाच्या असं ताटावरून उठण्यामुळे होता ते मात्र रुद्रलाच माहीत. सगळ्यांची जेवणं आवरल्यावर हळूहळू एक एक जण आपापल्या रूममध्ये गेले. वृंदाही रूममध्ये आली, पण तिला काही केल्यास झोप येईना. बाहेर छान गार वारा सुटला होता. तिने बॅगमधून स्टोल काढला आणि अंगाभोवती गुंडाळत बाहेर आली. वाड्याबाहेर छान पडवी होती. तिकडे बसायला खुर्च्या ठेवल्या होत्या. वृंदा बाहेर येऊन बसली होती. ती मुंबईत आल्यापासून जे जे झालं होतं ते सगळं तिच्या डोळ्यासमोर जात होतं. का वागत होते सगळे तिच्यासोबत असे? जर तिला परतच बोलवायचं होतं तर का पाठवलं तिला गावी? कोणाच्याच वागण्याचा तिला संदर्भ लागत नव्हता. त्यात तन्वी तिच्याशी तोडून वागत होती आणि त्याचा तिला अजूनच त्रास होत होता. का वागतेस अशी माझ्याशी दीदी? काय बिघडवलंय मी तुझं? तूच काय? कधी कधी ओरडून विचारावंसं वाटतं सगळ्यांनाच की असं काय पाप केलं होतं मी की मला हक्काच्या घरापासून, माणसांपासून एवढं वर्ष लांब ठेवलं गेलं. ना माझे बहीण भाऊ माझ्याशी प्रेमाने वागतात, ना मॉम आणि मिस्टर देशमुख. मग उपयोग तरी काय आहे त्या घरात राहून? वृंदा हताश मनाने स्वतःशीच विचार करत होती. इकडे काय करतेस? मागून आवाज आला. आ? वृंदा डचकली आणि तिने छातीवर हात ठेवत मागे वळून पाहिलं. मागे रुद्र उभा होता. ऑफिसर तुम्ही? वृंदाने विचारलं. हो, पाणी संपलं होतं रूममधलं म्हणून आलो होतो. मेन डोर उघडा दिसला म्हणून चेक करायला आलो तर तू दिसलीस. हो, मला झोप येत नव्हती म्हणून बसले होते इकडे. वृंदाने हलकं हसत सांगितलं. कॅन आय आस्क यू समथिंग? रुद्रने विचारलं. हो, विचारा ना. तू आणि तन्वी, आय मीन तुम्ही दोघी स्टेप सिस्टर्स आहात का? रुद्रने सरळ विचारून टाकलं. नाही, तन्वी दिदी आणि मोहित दादा माझे सख्खे बहीण भाऊ आहेत. आमची आई निर्मला देशमुख. ॲक्च्युली माझा जन्म झाला आणि काही दिवसांनी ती गेली. मी लहान होते म्हणून मिस्टर देशमुखांनी मला गावी पाठवलं माझ्या आजी आणि मामा मामीकडे. आणि काही वर्षांनी त्यांनी मिसेस देशमुखांसोबत आय मीन मॉमसोबत लग्न केलं. बास, तेव्हापासून आतापर्यंत मी गावीच राहत होते. कधीतरी मिस्टर देशमुख बोलवायचे तेव्हा यायचे मुंबईत. वृंदा उदास चेहऱ्याने म्हणाली. तुझं हक्काचं घर असताना कधी यावंसं वाटलं नाही तुला? वाटायचं ना, पण ते घरी आवडायचं नाही, स्पेशली मिस्टर देशमुखांना. वृंदा मान खाली घालून म्हणाली. सॉरी, मी जरा पर्सनल प्रश्न विचारले, रुद्र म्हणाला. इट्स ओके ऑफिसर, जे आहे ते मी ॲक्सेप्ट केले. हां, कधी कधी वाईट वाटतं पण ठीक आहे ना. गावी खूप काही शिकायला मिळालं मला, जे कदाचित इथे नसतं मिळालं. तसंही तुम्हाला सांगितलं ना मी, मला शहरातलं वातावरण अजिबात आवडत नाही. वृंदा हसली. तिची निरागस स्माईल रुद्र काही क्षण पाहतच राहिला, पण लगेच त्याने स्वतःला सावरलं. एक सल्ला देऊ इच्छितो, इफ यू डोंट माइंड. रुद्रने तिच्यावर नजर रोखली. बोला ना.
वृंदा त्याच्या डोळ्यात हरवत म्हणाली, कारण नसताना कोणाचं ऐकून घ्यायचं नाही. दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्यावा, बट नॉट ॲट द कॉस्ट ऑफ युअर ओन सेल्फ रिस्पेक्ट. वेळेला नाही म्हणता आलं पाहिजे माणसाला. मी लक्षात ठेवेन ऑफिसर. वृंदा गोड हसली. चलो, मी जातोय झोपायला. तुझी वॉचमॅनगिरी संपली असेल तर जाऊन झोप. रुद्र शांतपणे म्हणाला. मी पण निघतच आहे. ऑफिसर, उद्या मंदिरात जायचं आहे आणि त्यानंतर आउटिंगचा प्लॅन आहे. आसपासच्या जागा आणि शेतावर जेवण. तुम्ही येणार ना? वृंदाने अपेक्षेने त्याच्याकडे पाहिलं. बघू, गुड नाईट, रुद्र निर्विकार चेहऱ्याने म्हणाला आणि आत निघून गेला. वृंदा ही तरंगतच तिच्या रूममध्ये आली. आज रुद्र तिच्याशी स्वतःहून बोलला होता. हे म्हणजे एखादं स्वप्नच होतं तिच्यासाठी. त्यात त्याचा तो लूक, कर्जी नजर, आय हाय. तिने स्वतःभोवती गिरकी घेतली आणि हसतच जाऊन बेडवर पडली. रुद्र झोपायचा प्रयत्न करत होता. आज चक्क तो तन्वी सोडून कोणा दुसऱ्या व्यक्तीचा विचार करत होता. त्याला साधारण अंदाज आला होता, पण तरीही काही गोष्टी अजूनही उलगडत नव्हत्या. तो चक्क वृंदाशी स्वतःहून बोलायला गेला होता आणि याचं त्यालाच आश्चर्य वाटत होतं. पण एकंदरीत तन्वीचं वागणं त्याला न पटणारं होतं. तन्वी खरंच बदलली आहे एवढी? कळत नाहीये मला की माझ्यासोबत असणारी तन्वी खरी होती की ही आत्ता समोर दिसणारी तन्वी खरी आहे. श्रीमंतीचा गर्व तर तिला तेव्हाही होता, पण रुद्र, काहीही झालं तरी ती तुझ्या भावाची बायको आहे आता. सो तिचा विचार करणं सोडून दे आणि तुझ्या फ्युचरचा विचार कर. रुद्रचे डोळे पाणावले, पण आता त्याला मन घट्ट करावंच लागणार होतं. सकाळी लवकर उठून वृंदा, नीता आणि साक्षीसोबत गावात फेरफटका मारायला गेली. तिघीजणी मस्ती करत गावात भटकत होत्या. तन्वी नेहमीप्रमाणे सकाळी उठून बाहेर आली. तिने राशीलाही उठवलं आणि दोघी डायनिंगवर येऊन बसल्या. दोघी काकी त्यांचं आवरत होत्या. दादी आवरून बाहेर आल्या आणि त्यांचं लक्ष तन्वी आणि राशीवर गेलं. दोघी आपापसात काहीतरी कुजबुजत बसल्या होत्या. दादींना पाहून तन्वी सावरून बसली. गुड मॉर्निंग दादी, तिने वरवर हसत त्यांना विश केलं. राशीनेही लगेच तिची रीक ओढली. गुड मॉर्निंग. इकडे अशा का बसल्यात दोघी? दादींनी विचारलं. ते असंच, कोणी दिसलं नाही किचनमध्ये सो, तन्वी म्हणाली. दिसणारही नाही. अंघोळ पूजा आवरल्याशिवाय करुणा आणि अंकिता येणार नाहीत किचनमध्ये. बरं असो, मला चहा हवाय. तेवढा चहा ठेवतेस? दादींनी विचारलं. दादी, ते वृंदाला सांगते ना मी, ती बनवेल आपल्या सगळ्यांसाठीच. वृंदा, वृंदा, तन्वीने आवाज दिला. नाहीये ती, सकाळीच बाहेर गेलीये नीता आणि साक्षीसोबत. मला सांगून गेल्यात तिघी. तन्वी बेटा, प्रधानांची सून तू आहेस, वृंदा नाही. त्यामुळे या घरातल्या माणसांना काय हवं काय नाही हे बघण्याची जबाबदारी तुझी आहे, तिची नाही. ती करते म्हणून आपण सगळंच तिच्यावर टाकणं बरोबर नाहीये. त्यामुळे आपल्यासाठी फक्कड असा आल्याचा चहा ठेव. जा. दादींनी आवाजात जरब आणत तन्वीला सांगितलं. तशी नाईलाजाने ती उठून किचनमध्ये गेली. पाठोपाठ राशीही गेली. तन्वी, राशीने आवाज दिला. पाहिलंस ना म्हातारीला त्या गावठी पोरीचा किती पुळका आहे ते. डॅम, चहा ठेव म्हणे. नॉनसेन्स. मला माझ्या घरी कधी मॉमनी एक चमचासुद्धा उचलायला सांगितलं नाही. आणि या, तन्वी रागाने धुसफसत होती. काम डाऊन. तन्वी, राग करून काही होणार नाहीये. सध्या तरी तुला ॲडजस्ट करावंच लागणार. तुझं एम काय आहे ते विसरू नकोस. राशी तिला समजावत म्हणाली. ते सगळं तर ठीक आहे, बट आय डोंट नो हाऊ टू मेक जिंजर टी. कधी वेळच आली नाही. तन्वी केस ओढत म्हणाली. यूट्यूबवर पाहूया. राशीने लगेच मोबाईल काढला आणि जिंजर टी कसा बनवायचा ते तन्वीला शोधून दिलं. दोघी कामाला लागल्या.
दादी जरी बाहेर बसल्या असल्या तरी त्यांचं लक्ष तन्वी आणि राशीकडेच होतं. त्यांची उडालेली धांदल पाहून त्यांना हसू येत होतं. गुड मॉर्निंग दादी. काय झालं, एकटीच का हसतेस? रुद्रने त्यांच्या शेजारी बसत विचारलं. असंच, मज्जा जराशी. दादींनी डोळे मिचकावले. दादी काय केलंस तू? रुद्र भुवई उंचावत म्हणाला. आळशी लोकांना कामाला लावले. आज तुला एकदम स्पेशल आल्याचा चहा मिळणार आहे, तुझ्या तन्वी वहिनीच्या हातचा, दादी हसून म्हणाल्या. ओ, रुद्र आश्चर्याने म्हणाला. त्याच्या आठवणीत तर तन्वीने कधी कोणाला पाणीही आणून दिलं नव्हतं, आणि आज चक्क चहा. तो शांतपणे बसून राहिला. इतक्यात मागून बोलण्याचा आणि हसण्याचा आवाज आला आणि वृंदा, साक्षी आणि नीता आत आल्या. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग ऑफिसर. वृंदा त्यांच्याजवळ येत गोड हसली. दादींनी हसून तिला रिस्पॉन्स दिला, पण रुद्रने मात्र नुसतीच मान डोलावली. नीता आणि साक्षी आवरायला गेल्या. वृंदाने ओढणीत आणलेली फुलं टेबलवर ठेवली. त्यांच्या सुगंधी वासाने रुद्रचं मन प्रसन्न झालं. वृंदा बसलीच होती की तन्वी आणि राशी आतून चहा घेऊन आल्या. अरे वा, झाला का चहा? वृंदा बाळा, आज तुझ्या दीदीने चहा बनवलाय बरं का, स्पेशलवाला, दादी हसून म्हणाल्या. तसे वृंदाचे डोळे मोठे झाले. खरंच दीदी? तिने तन्वीकडे पाहिलं. तन्वीने एवढंच उत्तर दिलं आणि दादींना चहा दिला. रुद्रलाही दे. दादी, मी. अरे टेस्ट तर कर. तो काही बोलणार तोच दादींनी त्याला अडवलं. रुद्रने कप तोंडाला लावला तसे क्षणात त्याचे एक्सप्रेशन्स बदलले. दादी आणि वृंदाचीही थोडीफार तशीच अवस्था होती. तन्वी अपेक्षेने दादीकडे पाहत होती. छान, दादी कशा तरी म्हणाल्या आणि त्यांनी तोंड वाकडं केलं. रुद्र तर कधी एकदा तो चहा फेकून देतोय त्याची वाटच पाहत होता. त्यात प्रेमाने घातलेल्या आल्याने त्याचं तोंड जळलं होतं. वृंदा त्याच्याकडे पाहत होती. दीदी, अजून आहे चहा? वृंदाने विचारलं तसं दादी आणि रुद्र तिच्याकडे डोळे विस्फारून पाहायला लागले. संपलाय, तन्वी रुडली म्हणाली, पण दादी आणि रुद्रने सुटकेचा निश्वास सोडला. ओ नो, आजी, माझं ना एक कप चहाने कधीच समाधान होत नाही. मला अजून चहा हवाय, मी परत बनवते. वृंदा उठली. मीही घेईन थोडा, दादी म्हणाल्या. मलाही चालेल. रुद्र बोलून गेला आणि दादींनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं. त्याने असं म्हटल्यावर काय, वृंदा मॅडम तर हवेतच उडाल्या. ती लगेच उत्साहात किचनमध्ये गेली. तन्वी आणि राशी तिकडेच बसून चहा पोटात ढकलत होत्या. वृंदाच्या हातचा चहा प्यायल्यावर कुठे दादी आणि रुद्रला बरं वाटलं. वृंदा सगळ्यांसोबत मंदिरात जायचं म्हणून आवरत होती. ती दार उघडून बाहेर येणार तोच तन्वीने तिला रूममध्ये ढकललं आणि ती आत आली. दीदी. वृंदा तिच्याकडे पाहत राहिली. काय चाललंय तुझं? तन्वीने तिच्यावर नजर रोखली. काय झालं दीदी? वृंदाने नकळून विचारलं. तुला काय वाटलं मला कळत नाही आहेत तुझी काय नाटकं चालली आहेत? सगळ्यांच्या पुढे पुढे करून काय प्रूव्ह करायचं आहे तुला की तुझी मोठी बहीण किती युजलेस आहे आणि तू तर अगदी सद्गुणांचा पुतळा आहेस, हां? तन्वी तिच्यावर खेकसली आणि तिने वृंदाचा हात पकडून पिरगाळला. दीदी. वृंदाच्या डोळ्यात पाणी आलं. ही नाजूक साजूक बनण्याची नाटकं ना तिकडे बाहेर जाऊन करायची, माझ्यासमोर नाही. अजून एक, तुला याआधीही मी बॉर्न केलंय, जास्त कोणाच्या जवळ जायची गरज नाहीये. आज परत सांगते, लायकीत राहा, नाहीतर डॅडना सांगून तुला परत गावी पार्सल करेन. अंडरस्टँड? तन्वी आग ओकत म्हणाली आणि वृंदाचा हात झटकून बाहेर निघून गेली. वृंदाने डोळे पुसले आणि तोंडावर पाणी मारून ती बाहेर आली. तिचा हात तर दुखावला होताच, पण त्या आईपेक्षा मन जास्त दुखावलं होतं. सगळे गाड्यांमध्ये बसले, पण वृंदा बाहेरच उभी होती. आता तुला स्पेशल इन्व्हिटेशन द्यायचं का आत बसण्यासाठी? रुद्र तिला तसं उभं राहिलेलं पाहून वैतागला. सॉरी, बसते. वृंदाने मागचा दरवाजा उघडला आणि रुद्रचं लक्ष तिच्या हातावर गेलं.
तिचा लाल झालेला हात पाहून त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. त्याला असं हाताकडे बघताना पाहून वृंदाने लगेच ओढणीने तिचा हात झाकला आणि चेहऱ्यावर हसू आणत आत बसली. वृंदा बाळा, काय झालं ग हाताला? दादीचं लक्ष गेलं तसं त्यांनी लगेच विचारलं. काही नाही आजी, ते बॅग उचलताना जरासं. वृंदाने सावरून घेतलं, पण रुद्र मात्र तिच्याकडे संशयाने पाहत होता. काय चाललंय या मुलीचं? ते नक्कीच बॅग उचलताना वगैरे लागलेलं नाहीये. का खोटी बोलतीये ही? नक्कीच तन्वीने काहीतरी केलंय, पण ही का अशी अबला नारी बनून फिरते? माझ्यासमोर तर चुरचूर बोलत असते. मग तिकडे बोलायला काय जाते, मूर्ख कुठली? रुद्र मनातल्या मनात तिला शिव्या घालत होता, पण त्याला हे कळत नव्हतं की नकळत का होईना तो वृंदाचाच विचार करायला लागला होता. वृंदाला याची कल्पनाही नव्हती, नाहीतर ती कधी 7व्या आसमानात पोचली असती. पण रुद्रचं तिच्याबद्दलचं मत तसंच राहणार होतं की वृंदा मॅडमच्या कृपेने परत काही घोळ होणार होता हे तर बाप्पालाच माहीत होतं.